अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षक मंचाच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे। माननीय प्राध्यापक प्रदीप खेळकरजी, भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि शिक्षक मंच अध्यक्ष व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य यांच्या प्रेरणेने कोविड-19च्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व वेबसाईटवर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे। त्याच आधारावर आज मी डॉक्टर संगीता जगताप, विद्यार्थिनी व महिला विकास मार्गदर्शन या सदराखाली खास आपल्याकरता लॉकडाऊनच्या काळात वर इतर वेळेसही तुम्हाला पुरेल अशी शिदुरी घेऊन आली आहे। सर्वप्रथम सविता खाडीलकर यांची स्वरचित कोरोनाला कसे हसत खेळत सामोरे जायचे आहे हे कविता ऐकूया। मी सविता खाडीलकर तुमच्या पुढे आज एक हिंदी कविता सादर करते आहे। शीर्षक आहे कोरोना। कोरोना कोरोना ओ कोरोना, कोरोना कोरोना ओ कोरोना, बाहर ना जाना मॉल में ना जाना, बाहर निकलूं तो मैं घबरा जाना, लाएगा कौन सब्जी राशन, ये पहले तुम बताओ ना, नहीं है जवाब तो भाग जाओ ना, कोरोना कोरोना ओ कोरोना, हिम्मत है तो बदमाशों को छू के बताओ, ताकत है तो गुंडों को टच करके आओ, सारे वांटेड को छोड़ो ना, पर बच्चे बूढ़ों को तुम छेड़ो ना, हिम्मत है तो करके बताओ ना, कोरोना कोरोना ओ कोरोना, फ्रेंड से ना मिलूं, गप्पे ना मारूं, जी भर के मैं ठहाका न लगाऊं, सिर्फ ऑनलाइन पे ही चैटिंग करूं, इससे मेरा जी भरे ना, 9-2-11 हो जाओ कोरोना, कोरोना कोरोना ओ कोरोना, बिन बुलाए मेहमान जैसे आए, आए तो आए पर सर क्यों खाए, हम तो सिर्फ शुद्ध शाकाहारी खाए, चाइना की ये करनी हमारे, माथे तुम मरो ना ओ कोरोना, दफा हो जाओ यहाँ से कोरोना, कोरोना कोरोना ओ कोरोना, कोरोना कोरोना ओ कोरोना। धन्यवाद। मार्च महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळात भरपूर आराम, कॉलेजची धावपळ नाही की घड्याळाच्या काट्यावर धावणे नाही, अशात वजन वाढणारच, त्यामुळे विविध व्याधी होणे हे आलेच। म्हणून यावर उपाय घरात बसून योग शिकूया। विशेषतः विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी मासिक पाळीच्या वेळी महिलांनी गर्भधारणेमध्ये कोणती आसने करावीत याचे मार्गदर्शन सौ संध्या बानखडे व सौ पुष्पलता नघाटे आपल्याला करणार आहेत। भुजंगासन स्पॉन्डिलोसिस प्लेटलेट्ससाठी आणि कंबर दुखीसाठी हे आसन उपयुक्त आहे। चंद्रासन कण्याला पेव असतो, स्प्लीन, लिव्हर, पॅनक्रिजवर दाब येतो, डायबिटीज करता हे आसन उत्तम आहे। धनुरासन नाभी चक्र जागेवर येण्यास मदत होते, सायटिका पोटावरची चरबी कमी करण्याकरता आणि स्त्रियांसाठी धनुरासन आसन उपयुक्त आहे। श्वास घेऊन पाय उचला, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी, शोणी भागातील अवयव कार्यक्षम करण्यासाठी, नाभी चक्र जागेवर आणण्यासाठी उत्तानासन। शलभासन दोन्ही हात मांड्यांकडे ठेवून पाय वर उचला, सोडा।
स्त्रियांकरता हे आसन महत्वाचे आहे. श्रोणी भागातील अवयव क्रियाशील होतात कारण रक्तप्रवाह हा श्रोणी भागात जास्तीत जास्त होतो. सर्वांगासन हे असं सर्वांगासन सर्वांसाठी उपयुक्त आहे. रक्तप्रवाह हा श्रोणी भाग आणि मेंदूकडे जास्तीत जास्त होतो म्हणून मेंदू आणि श्रोणी भागातील अवयव कार्यशील होतात. पश्चिमोत्तानासन मनोशुद्धी होऊन डायबिटीज करता मूळव्याध बरा होतो. पाठीचा कणा लांबतो. शशकासन पूर्ण शरीर रिलॅक्स होतं. मांड्या पोटऱ्या पाठीचा कणा सुडोल होतो. लवचिकता वाढते. मंडूकासन डायबिटीज करता हे आसन आवश्यक आहे. स्प्लेनवर दाब येतो. किडण्यांवर सुद्धा येतो. पॅनक्रियाजवर दाब येतो. ऍक्टिव्ह होण्यास मदत होते. पाचन क्रिया सुधारते. डायबिटीज लोकांनी ही आवर्तनं जास्तीत जास्त करायची. नमस्कार. 12 क्रियांचे हे एक आवर्तन होतं. याचे फायदे सर्वांगीण विकास होतो. ऊर्जा वाढते. जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. खाली जाताना श्वास सोडावा. वर येताना श्वास घ्यावा म्हणजे पूर्णपणे थकवा येणार नाही. लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी, ज्येष्ठांच्या कमरेतला गुडघ्यातला भाग नाहीसा करण्यासाठी आणि पोट पातळ करण्यासाठी ताडासनची आवश्यकता असते. वृक्षासन बॅलन्सिंगसाठी आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी वृक्षासन. मी सौ पुष्पलता विष्णुपंत नघाटे आज तुम्हाला योगाविषयी माहिती सांगणार आहे. सर्व संतु निरामया हा योगाचा मुख्य मंत्र आहे. अर्थात सर्वांना चांगलं आरोग्य मिळो. प्रथम ओंकाराचा जप करायचा व नंतर प्राणायामाला सुरुवात करायची. आता आपण पहिला प्राणायाम बघू. पहिला प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम. सुखासनात किंवा पद्मासनात बसून दोन्ही नासिकातून दीर्घ श्वास भरायचा व पूर्ण शक्तीने श्वास सोडायचा. ब्रह्मांडातील सर्व शक्ती मी माझ्या शरीरात सामावित आहे असा भाव उत्पन्न करायचा. प्रथम 3 ते 5 वेळा करून हळूहळू याची संख्या वाढवायची. मी आता याचं प्रात्यक्षिक करून दाखवते. प्रथम ओंकाराचा उच्चार 3 वेळा करायचा आणि नंतर भस्त्रिका प्राणायाम करायचा. आता आपण भस्त्रिका प्राणायाम करू. याचा लाभ असा आहे, मन एकाग्र होते. सर्दी, जुकाम, एलर्जी, श्वासाचे रोग नाहीसे होतात. थायरॉइड व टॉन्सिल सारखे गळ्याचे रोग दूर होतात. प्राण व मन स्थिर होते. आता दुसरा प्राणायाम कपालभाती प्राणायाम. कपाल म्हणजे मस्तक व भाती म्हणजे आभा, तेज, ओज, कांती. यामध्ये श्वास फक्त बाहेर सोडायचा असतो. एका सेकंदामध्ये एकदा. याप्रमाणे मिनिटामध्ये 60 वेळा श्वास बाहेर सोडायचा. हा प्राणायाम करताना असा विचार करायचा की श्वासाबरोबर मी माझ्या शरीरातील सर्व रोग बाहेर काढून टाकत आहे व ते रोग नष्ट होत आहे. लाभ मस्तिष्क. मी आता याचे प्रात्यक्षिक करून दाखविते. व चेहऱ्यावर तेज, ओज, आभा, सौंदर्य येते. सर्व कपाचे रोग नाहीसे होतात.
हृदय आतड्याचे रोग नाहीसे होतात. हा व्यायाम योग क्रियेत सर्वात महत्वाचा आहे. आता तिसरा प्राणायाम अनुलोम विलोम प्राणायाम. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. त्याला थोडं थांबवा व उजव्या नाकपुडीतून हळूवार बाहेर सोडा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजवीने सोडा. असे एकंदर 10 वेळा करा, म्हणजे 5 आवर्तने पूर्ण होतील. आता याचे प्रात्यक्षिक मी करून दाखविते. आधी हळूहळू करा आणि नंतर त्याची गती वाढवा. लाभ: या प्राणायामाने शरीरातील 72,72,10,000 नाड्या शुद्ध होतात. संधिवात, आमवात, गठिया, कंपवात, स्नायू दुर्बलता यासारखे वातरोग सुद्धा दुरुस्त होतात. तन, मन, विचार व संस्कार श्वास छातीत भरून दोन्ही नाकपुड्यांना बंद करून हवा कानाद्वारे बाहेर काढायची. याचे प्रात्यक्षिक मी तुम्हाला करून दाखविते. त्याप्रमाणे 2-3 वेळा करा. याचा लाभ असा आहे की कानाचे सगळे रोग नष्ट होतात, बहिरेपणा नष्ट होतो. 9. शीतली प्राणायाम. ध्यानात्मक आसनामध्ये बसून हात गुडघ्यावर ठेवा. जिभेला नालीसारखे बनवून तोंडाने श्वास आत घ्या व तोंड बंद करून नाकाने श्वास सोडा. हा 4 ते 5 वेळा करा. आता याचे प्रात्यक्षिक मी तुम्हाला करून दाखविते. जीभ, तोंड, गळ्याच्या रोगात लाभप्रद आहे. शरीराला थंडावा निर्माण करतो. विशेषतः उन्हाळ्यात हा प्राणायाम करावा, म्हणजे आपल्या शरीरात जी उष्णता निर्माण झालेली असते त्यापासून आपल्याला त्रास होणार नाही. पित्त प्रवृत्ती कमी करते. 10वा प्राणायाम नाडी शोधन प्राणायाम. ध्यानात्मक आसनामध्ये बसून डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन दोन्ही नाकपुड्या बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा व नंतर उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन दोन्ही नाकपुड्या बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. असे आता याचे प्रात्यक्षिक मी करून दाखविते.
4 ते 5 वेळा करा. सर्व प्रकारचे गळ्याचे व नाकाचे रोग याद्वारे बरे होतात. ब्लड प्रेशर मध्ये फायदा होतो. श्वासाचे रोग बरे होतात. याप्रमाणे योगामुळे आपल्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती निर्माण होऊन अनेक जटिल रोग बरे होतात. जीवनाचे समाधान बाहेर नसून ते आपल्या आतच आहे. या योगामुळे औषधीय शक्ती आपल्या शरीरात निर्माण होते. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे ही वैदिक संस्कृती समाधान बाहेर नाही तर ते मनातच आहे हे योग आपल्याला समजावून सांगते. योगाला शरण जाणे आवश्यक आहे. नियमित योगाभ्यास केल्याने आवश्यक ते प्राणायाम आपल्या शरीरात स्त्रवित होतात व शरीरातील ॲनाबोलिझम, कॅटाबोलिझम व मेटाबोलिझम रेट अर्थात वात, पित्त व कफ समान अवस्थेत येतात. मन शांत होते. आत्मिक समाधान मिळते. विशेषतः मुलींनी महावारीत कपालभाती प्राणायाम करू नये. शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वच प्राणायाम करणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात नाडी शोधन व प्रणव प्राणायाम केल्यास त्यांना विशेष फायदा होईल. गर्भवती महिलांनी नाडी शोधन व अनुलोम विलोम प्राणायाम करावा. सूक्ष्म व्यायाम डॉक्टरांना विचारून करावे. करा योग, रहा निरोग. जय हिंद, जय भारत. मैत्रिणींनो, आता योग शिकणे झाले, पण उत्तम स्वास्थ्यासाठी सकस आहार पण आवश्यक आहे. विद्यार्थिनींनी अभ्यास काळात, मासिक पाळीच्या कालावधीत व गर्भावस्थेमध्ये व स्तनदा मातांनी कसा आहार घ्यावा याची आहार तालिका आपल्याला पाठविली आहे डॉक्टर सीमा आढाऊ व डॉक्टर पूनम देशमुख, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय अमरावती यांनी. तर चला बघूया. विद्यार्थिनींनी अभ्यास काळात खूप टेन्शन असते, म्हणून आहार त्यांचा हलका व थोड्या थोड्या वेळाने थोडं खावं. पाळीच्या वेळी आहार हा आयर्नयुक्त असावा व त्यामध्ये साधारणतः शेंगदाणे, खजूर इत्यादीचा समावेश करावा. गर्भावस्थेमध्ये पौष्टिक व सकस आहार घ्यावा. त्यामध्ये आपले वजन कसे जास्तीत जास्त वाढेल अशा पदार्थांचा समावेश असावा. स्तनदा मातांनी जास्तीत जास्त आहार घ्यावा व दुधाचे प्रमाण अत्यावश्यक असावे. सोबतच अळीवाची खीर आणि दूध कसे वाढेल, मातेचे दूध कसे वाढेल याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वसाधारण आहार हा सकस व सर्वव्यापी असावा. भारतीय संस्कृतीमध्ये एकीकडे स्त्रीला देवी म्हणून पूजल्या जाते तर दुसरीकडे तिचे विविधांगी शोषण केले जाते. त्या मग सुशिक्षित असोत की अशिक्षित असोत, तिची अवस्था अकल्पनीय आहे. या अवस्थेतून तिला बाहेर पडण्यासाठी आपल्याला ॲडव्होकेट कविता वाटाणे ह्या कायदेविषयक मार्गदर्शन करीत आहेत. तर चला ऐकूया कायदेविषयक सल्ला कविता वाटाणेकडून. मी ॲडव्होकेट कविता वाटाणे अमरावती येथे वकील म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर संगीता जगताप यांनी मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आज मी तुमच्याशी महिलांची सुरक्षा आणि कायदा या विषयावर संवाद साधणार आहे. भारतीय संविधान कलम 14 नुसार सर्वांना समान कायदे असे असले तरीही महिलांकरता विशेष कायदे आहेत, जसे सती संबंधी कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, मानवी हक्क संरक्षण कायदा, मुस्लिम स्त्री घटस्फोट कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलाचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम, मातृत्व व लग्नासंबंधीचा कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, वैद्यकीय व गर्भपात कायदा, महिलांना प्रसूतीचा कायदा, समान वेतन कायदा, राष्ट्रीय महिला आयोग कायदा, वेश्यावृत्ती निवारण कायदा, अनैतिक देह व्यापार कायदा. मग आता पुरुष मंडळींना विचार पडला असेल की स्त्रियांना विशेष कायदा का? तर मग याचे उत्तर, महिला, बाल, वृद्ध हे शोषित वर्ग म्हणून समजले जातात. तेवढेच नव्हे तर आधुनिक काळात स्त्रीची अशा वंदनीय अवस्थेतून द्वैनीय रूपात परिवर्तन झालेले दिसते. याचे पुरावा म्हणजे तुम्हाला दररोज नितनवीन प्रकारचे होणारे स्त्री अत्याचार, फॉर एक्झाम्पल निर्भया केस. याशिवाय ज्या घरात स्त्री स्वतःच्या घरात सुरक्षित समजते आहे
त्याच ठिकाणी तिचा कौटुंबिक हिंसाचार होतो आहे. म्हणूनच DV ऍक्ट 2005 कौटुंबिक हिंसेपासून संरक्षण 2005 कायदा निर्मित करण्यात आला. या कायद्याअंतर्गत स्त्री ही तिच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक छळासाठी न्यायालयात दाद मागू शकते. या कायद्याचा क्रक्स म्हणजे विशेष तरतूद म्हणजे स्त्री ही आपल्या नवऱ्याच्या घरी भांडण झाले असले तरीही स्वतंत्र खोलीमध्ये राहण्याचा अधिकार तिला प्राप्त होतो. दुसरी विशेष तरतूद म्हणजे या कायद्याअंतर्गत स्त्रीला संरक्षण अधिकाऱ्यामार्फत संरक्षण प्राप्त होते. तिसरी विशेष तरतूद म्हणजे खावटी मागण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत स्त्रीला प्राप्त झाला आहे. आता DV ऍक्टचे निकाल लागेपर्यंत खावटी केव्हा मंजूर होईल, त्यापेक्षा तिला अंतरिम खावटी म्हणजे सुरुवातीलाच खावटी मागण्याचा अधिकार या कायद्यामध्ये प्राप्त झाला आहे. चौथी विशेष तरतूद म्हणजे या कायद्याअंतर्गत स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराचा निकाल लवकरात लवकर व्हावा म्हणून अशी तरतूद केलेली आहे. एवढेच नव्हे तर जर न्यायालयाचा आदेशाचे तिच्या नवऱ्याने उल्लंघन केले तर त्याला शिक्षे या अंतर्गत केलेला गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा समजला जातो. म्हणजेच बहुतेक स्त्री विषयक सर्व तरतुदी व कायदे एकाच चौकटीत सामावून घेणारा असा हा कायदा आहे. यानंतर भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड या कायद्यात स्त्रीच्या सुरक्षेबाबत विशेष तरतुदी आहेत. छेडखानी अश्लीलता विरोधी कायदा IPC सेक्शन 292 ते 294. आता तुम्ही मुली कॉलेजमध्ये जाता, कॉलेजमध्ये मुलं तुम्हाला टॉन्टिंग करतात, अश्लील बोलतात, तर ते ईफ टीजिंग म्हणून त्याला संबोधिले जाते. त्या विरुद्ध तुम्ही कॉलेजमध्ये पण एक तक्रार समिती असते, तिथे तुम्ही तक्रार करू शकता. स्त्रियांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद या कलमांमध्ये आहे. कलम 294 मध्ये जाहिराती, पुस्तक, चित्र आदी माध्यमातून महिलांची विटंबना करणाऱ्याला चित्र किंवा लेखणीतून अश्लीलता सादर करणाऱ्यास वॉरंटशिवाय पोलीस अटक करू शकतात. दुसरा IPC कलम 354 स्त्रीशी छेडछाड करणे या कलमाअंतर्गत गुन्हा आहे. स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, तिच्या वस्त्रामध्ये हात टाकणे अशा प्रकारचे विनयभंग करणाऱ्याला 354 अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे. तसेच या व्यतिरिक्त पण महिला छेडछाड केल्याबद्दल IPC 509 कलम अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल करू शकतात. आता लैंगिक गुन्हे कलम 375 व 373. 375 बलात्कारासंबंधी विषयी बोलते. जर तुमच्यावर कोणी बलात्कार केला असेल तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. 373 हा कलम लहान मुलींशी विक्री करून तिला वेश्या व्यवसाय करण्यास उत्कृत करत असेल तर त्यात शिक्षेची तरतूद आहे. स्त्री समाजामध्ये बदनामी होईल म्हणून ती पोलिसात तक्रार करण्यास जात नाही, तर अशा स्वरूपातील गुन्ह्यांची सुनावणी सुद्धा बंद खोलीत होते. म्हणून स्त्रियांनी भीती न बाळगता तक्रार करावी व कोर्ट पण त्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही किंवा न्यूजपेपर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी केस दाखल केली जाते. 326 327 एखाद्या स्त्रीवर ऍसिड अटॅक झाल्यास गुन्हा दाखल होतो. पॉक्सो लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण या कायद्याअंतर्गत केलेले आहे. या कायद्यात जर लहान मुलीवर बलात्कार केल्यास कठीण शिक्षेचे प्रावधान दिले आहेत. आज स्त्री कामानिमित्त घराबाहेर पडते, तिला जावंच लागतं महागाईच्या काळामध्ये, तर कामाच्या ठिकाणी पण तिला लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागते. त्याकरिता 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम 2013 हा कायदा अस्तित्वात आला. उदाहरणतः कॉलेजमध्ये तुम्ही जर पाठी बघितली असेल तर तुमच्या कॉलेजमध्ये अंतर्गत तक्रार समिती अशी एक समिती आहे. जर तुमच्या कॉलेजमध्ये कोणत्या शिक्षकांनी तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये मार्क देतो आणि तुमच्याशी लैंगिक कृत्याची मागणी केली असल्यास तुम्ही या कमिटीकडे
दाद मागू शकता. या जर कमिटीने तुम्हाला न्याय दिला नाही तर तुम्ही त्याच्या विरुद्ध न्यायालयात सुद्धा दाद मागू शकता. किंवा ऑफिसमध्ये तुमच्या सुपिरियरनी तुम्हाला काही काम करीत असताना एखादा असा हावभाव केला की ज्यामुळे तुमचा लैंगिक छळ होऊ शकतो, तर याबद्दल पण तुम्ही त्या ऑफिसमध्ये अंतर्गत तक्रार समिती असते, त्यामध्ये सुद्धा तुम्ही दाद मागू शकता. आता सर्वात मोठा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सायबर क्राईम, मोबाईलच्या वापरामुळे सायबर क्राईम हे आपण आपल्या खिशातच घेऊन फिरत असतो. म्हणून मुलींनो, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती आपले काही फोटो अपलोड्स करता तेव्हा करायला काही हरकत नाही, करा, पण एक सावधगिरी बाळगा. पोस्ट करताना त्यामध्ये प्रायव्हसी सेटिंग करून ठेवा, म्हणजे ते तुमच्याच ओळखीच्या लोकांना बघता येईल व त्याचा दुरुपयोग होणार नाही. असं असूनही जर एखाद्याने फोटो व्हायरल केले तर तुम्ही IT ऍक्ट अंतर्गत सायबर क्राईम या शाखेकडे गुन्हा दाखल करू शकता. सपरेशन ऑफ इमोरल ट्रॅफिक इन विमेन अँड लीगल गर्ल्स, वेश्याव्यवसाय करण्यासाठी ज्या स्त्रीची विक्री केली आहे अशी स्त्री या कायद्या अंतर्गत तक्रार करू शकते. आता तुम्हाला वाटत असेल की महिलांना पैसे नसतात, काही गरीब महिला असतात, तर त्यांना सरकारकडून वकील देण्यात येतो. त्यासाठी एक सरकार लीगल एक डिपार्टमेंट कोर्टमध्ये आहे, तुम्ही तेथे जाऊन त्यांची मदत घेऊ शकता. आता वेळेअभावी मी तुम्हाला सर्व कायद्यांची माहिती देऊ शकत नाही, तरीही माझी स्त्रियांना एकच विनंती आहे की जरीही कायद्याचे संरक्षण तुम्हाला प्राप्त असले तरीही स्त्रीने स्वतः रक्षण केले पाहिजे. याकरिता स्त्रीला आत्मविश्वास व आत्मसंयम हा तिने अंगीकारला पाहिजे. तसेच भारतीय संविधानात जसे अधिकार दिलेले आहेत त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहे. त्यापैकी एक कर्तव्य म्हणजे स्त्रीची अवमानना होईल असे आम्ही कोणतीही कृती करणार नाही. म्हणून त्या कर्तव्याची जाण ठेवूनच माझी एकच विनंती आपणा सर्वांस आहे की सर्वजण कोणत्याही परिस्थितीत स्त्रियांच्या मानवी हक्काचे हनन होणार नाही यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. आपण स्त्रिया नेहमी पुरुषांकडूनच अपेक्षा करतो, पण आपण पण एक कर्तव्य बजावले पाहिजे की ज्या कायद्याने आपल्याला सुरक्षा दिलेली आहे त्या कायद्याचा आपल्याकडून दुरुपयोग होणार नाही. एवढे बोलून मी आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्त्री ही फक्त उत्तम स्वास्थ्य व सकस आहार व सामाजिक संरक्षणाने सक्षम होणार नाही, तर तिला आर्थिक सक्षमता प्राप्त करणे गरजेचे आहे. आज औद्योगिक क्षेत्रातील दालन स्त्रियांना खुणावत आहे, तिथे त्यांना खूप संधी उपलब्ध आहेत. हे सांगण्याकरता प्राध्यापिका मोनिका उमाक, संचालिका स्वयंसिद्धा उद्योजकता मार्गदर्शन ग्रुप ऑफ अमरावती आपल्यासमोर येत आहेत. नमस्ते, मैं मोनिका उमक, संयोजिका स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियान अमरावती. सर्वप्रथम तो मैं धन्यवाद ज्ञापन करना चाहती हूँ डॉक्टर संगीता जगताप मैडम का, जिन्होंने मुझे अपने विचार रखने के लिए ये सुवर्ण मौका दिया है. हम सभी जानते हैं कि मानव जाति का विकास हो, समाज का विकास हो या राष्ट्र की उन्नति हो, शिक्षा ही एक बुनियादी तौर पर उस सभी में काम करती है. शिक्षा के आधार पर ही हम समाज के छोटे से छोटे तबके के व्यक्ति का भी विकास कर सकते हैं, संभव हो सकता है. समाज के हित, समाज की एवं राष्ट्र की उन्नति के लिए जितने भी संसाधन होंगे उन सब में शिक्षा प्रणाली एक महत्वपूर्ण भूमिका निभाती है. हिंदुस्तान के बारे में अगर हम सोचते हैं तो हमारे यहाँ की शिक्षा प्रणाली का विकास अंग्रेजों ने किया था. तो अंग्रेजों ने जो शिक्षा प्रणाली का विकास किया उसका मूल उद्देश्य केवल और केवल साक्षर बनाना था, नौकरदार वर्गों को निर्माण करना था. और हमारा दुर्भाग्य है कि हम उसी प्रणाली को कंटिन्यूशन में कर रहे थे. स्वतंत्र भारत के बाद इन सभी चीजों पर काफी विचार मंथन करने के बाद कौशल्य आधार पर शिक्षण प्रणाली को अधिक ज्यादा जोर दिया गया. 2014 में माननीय नरेंद्र भाई मोदी हमारे जो पंतप्रधान है उनके नेतृत्व में कौशल्य विकास आधारित शिक्षा प्रणाली पर अधिक ज्यादा जोर दिया गया. हमारे विद्यापीठ में भी उसके लिए बहुत सारे कार्यान्वित किए गए. किंतु फिर भी हमें एक बात ध्यान में आती है कि
आज के युवकों के पास डिग्री भी है, कौशल्य आधारित उनके पास ज्ञान भी है, किंतु फिर भी वो अपना खुद का रोजगार निर्माण करने की जगह, स्वयं रोजगार या उद्योग लगाने की जगह वो नौकरी मांगना चाहते हैं। वो केवल और केवल नौकरी चाहते हैं। और ये लैकुना है हमारे शिक्षण प्रणाली का, क्योंकि केवल उनको डिग्री देने से या कौशल्य देने से वो रोजगार निर्मित नहीं हो सकती। उसके लिए जरूरी है कि उन्हें उद्योजकता के लिए जन जागरूक किया जाए। पाठ्यक्रम में, बुनियादी तौर पर पाठ्यक्रम में जब तक कि हम उद्योजकता के पाठ उन्हें नहीं पढ़ाएंगे, उनमें आत्मविश्वास निर्माण नहीं करेंगे, तो वो केवल नौकरियां ही मांगेंगे। चाहे सरकार कोई भी क्यों ना हो, वो कभी 100% रोजगार नहीं निर्मित कर सकती, सबको नौकरियां नहीं दे सकती है। और आज तो हम जिस कोरोना के दौर पर गुजर रहा है, उसमें तो जिनकी नौकरियां लगी है वो भी नहीं रह सकती। इसमें केवल और केवल इस समय हमको स्वयं रोजगार, छोटे लघु उद्योग, गृह उद्योग और अपने उद्योग और इंडस्ट्रिया ही हमें केवल बचा सकती है। मैं अपने इस औद्योगिक क्षेत्र के विकास, औद्योगिक क्षेत्र के जितने अनुभव है, उस अनुभव के आधार पर कह सकती हूँ, पिछले 3 साल से जो काम कर रही हूँ उसके आधार पर कह सकती हूँ कि युवकों में और महिलाओं में अगर हम जन जागृति करते हैं, उन्हें उद्योजकता के प्रति सकारात्मक दृष्टिकोण में पैदा करते, उन्हें सही जानकारी देते और आत्मविश्वास निर्माण करते हैं, तो वो बहुत बड़े स्तर पर उद्योजक बन सकते हैं। MIDC एसोसिएशन के अध्यक्ष माननीय किरण बातुरकर, उनकी प्रेरणा से हमने स्वयं सिद्धा उद्योजकता विकास अभियान पिछले 3 साल से हम चला रहे हैं, जिसमें हमने एक्चुअल वर्क 1.5 साल में किया है, प्रैक्टिकली वर्क 1.5 साल में किया है। और इस 1.5 साल में हमने तकरीबन 5000 लोगों को हमने सेमिनार दिए हैं, जिसमें 1 डे ट्रेनिंग सेशन, 3 डे ट्रेनिंग सेशन एवं 12 डे ट्रेनिंग सेशन दिए हैं और जन जागृति की है। उसकी फलश्रुति ये हुई है कि आज अमरावती में से 100 नए उद्योजक हमारे सहयोग से बने हैं और ये बहुत बड़ा अचीवमेंट का आंकड़ा है। अगर विश्वविद्यालय एवं महाविद्यालय अगर हमारे साथ जुड़ते हैं और इसी तौर पर अगर चलते हैं, तो ये आंकड़ा 100 से 1000 तक बहुत ही जल्दी पहुंच जाएगा और नए उद्योजक हम अमरावती में निर्माण कर पाएंगे। मैं अपनी इस प्रेजेंटेशन के माध्यम से इतना ही कहना चाहती हूँ कि जो नई शिक्षा प्रणाली के बारे में जब हम सोच रहे हैं, डिजिटल शिक्षा प्रणाली और नई शिक्षा प्रणाली के बारे में, तो उसमें हमें प्रैक्टिकल ज्ञान की तरफ और अधिक ज्यादा बढ़ाना चाहिए। जैसे कि विद्यार्थियों की इंडस्ट्रियल विजिट होनी चाहिए, उन्हें सरकार की जितनी भी विविध योजनाएं हैं उनके बारे में ज्ञान देना चाहिए, उनको प्रोजेक्ट रिपोर्ट कैसे करते हैं, CA से कैसे मिलते हैं, इन सबका भी ज्ञान होना चाहिए। और साथ ही में जितने भी सफल उद्योजक है उनके साथ संवाद एवं इंटरैक्ट करके भी उन्हें नया ज्ञान, इन सब के बारे में ज्ञान देना चाहिए। हम सभी जानते हैं कि केंद्र सरकार एवं राज्य सरकार की बहुत सारी योजनाएं जो इन सभी क्षेत्र में कार्यरत करते हैं, जैसे कि DIC है, MSME है, जिला उद्योग केंद्र और जिला औद्योगिक नीति है, केंद्र की औद्योगिक नीति है, जिसमें बहुत सारी योजनाएं चल रही, किंतु हमें अज्ञानता होती है, इसीलिए हम उनकी फायदा नहीं ले सकते। जैसे कि PMGP की योजनाएं, जिसमें हमको 25 लाख की योजनाएं, जिसमें हमको खुद को केवल 5% देना होता है और 75% बैंक देती है। उसी के आधार पर CMGP योजना नहीं आई है, बीज भांडवल योजना है, मुद्रा लोन है, जिसमें कि हमें अपना जीरो कोलेटरल और बिना किसी गारंटर के, बिना किसी मॉर्गेज और बिना किसी गारंटर के हमें लोन मिल सकता है। ऐसे बहुत सारी योजनाओं का लाभ लेकर हम अपना केवल खुद का व्यवसाय खड़ा कर सकते हैं। व्यवसाय को लेकर लोगों के दिल में बहुत ज्यादा डर होता है कि उसके लिए हमें बहुत ज्यादा पूंजी चाहिए, सरकार हमें मदद नहीं करती, या फिर सब्सिडी की बात करते तो विशिष्ट किसी धर्म या जाति को है, बिल्कुल नहीं है। आप किसी भी उम्र में किसी भी तौर पर कभी भी अपना खुद का व्यवसाय शुरू कर सकते, उद्योग शुरू कर सकते, गृह उद्योग शुरू कर सकते। गवर्नमेंट ने हर एक अलग डिपार्टमेंट बनाकर हर स्टेज पर आपको मदद करने के लिए सरकार आपके साथ है। बस जरूरत होगी हमें एक कदम आगे बढ़ने की, और ये एक कदम बढ़ सकते जब हमें इन सबका ज्ञान हो। RBI ने भी अभी नए सभी नियम निकाले हैं, जिसके बलबूते पर नए उद्योग खड़े
खड़े रह सकते हैं। उद्योग क्षेत्र में हम केवल एक ही इंडस्ट्री बनाकर उसमें अलग अलग सेक्टर बना सकते हैं, जैसे कि एग्रो इंडस्ट्री भी बहुत बड़ी इंडस्ट्री है जिसके लिए हमें सकारात्मक सोचना चाहिए, जिसमें मनरेगा है, एनएचएम है, नाबार्ड है, उसकी तकरीबन 500 से ऊपर स्कीम्स है जिनसे कि हम नई आधुनिक खेती करके उसको इंडस्ट्री के तौर पर हम डेवलप कर सकते हैं। और एग्रो में से जो प्रोडक्शन निकलता है उस पर आधारित अगर हमें मुख्यमंत्री अन्न और प्रक्रिया ऐसे कुछ स्कीम्स का हम फायदा लेते हैं तो नई इंडस्ट्रियां भी हम उसमें से डाल सकते हैं। हम सभी जानते हैं कि वोकल फॉर लोकल ये जो नरेंद्र मोदी भाई जी का है उसके तहत अब स्वदेशी ब्रांड भी पूरे विश्व में हम बेच सकते हैं। इंटरनेट के तौर पर सेवा सेक्टर रहा, कपड़ा सेक्टर रहा, फूड इंडस्ट्री रहा, इन सभी सेक्टर्स का फायदा लेकर हम नए उद्योगों निर्माण कर सकते हैं। आज भी किरण भाऊ जैसे संवेदनशील उद्योजक है जो कि नए उद्योजक बनाने के लिए सहयोग कर सकते हैं। हमारी स्वयं सिद्ध उद्योजकता विकास अभियान भी है। अगर विश्वविद्यालय हमारी मदद लेता है, हमारे जैसे तमाम अधिकारियों की, नए कर्मचारियों की, बैंक ऑफिसर्स की, डीआईसी के ऑफिसर्स की अगर मदद लेकर एक ऐसा पाठ्यक्रम बनाती है जो कि प्रैक्टिकल बेस पर हो तो डेफिनेटली अमरावती विश्वविद्यालय एक ऐसा विश्वविद्यालय बनेगा जिससे केवल डिग्रियां और नौकरी की बजाय स्वयं रोजगार और उद्योजक निर्मित हो गए। मुझे जो सेवा का मौका लिया इसके लिए धन्यवाद। भरारी घ्यायची असेल तर आर्थिक भौगोलिक अकाली परिस्थिती ही ध्येयप्राप्तीच्या आड येत नाही। यशस्वी उद्योजकाचे एक उदाहरण म्हणजे माझा मेळघाटातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थी। तुटपुंजा भांडवलात त्याने सुरू केलेला बकरी पालन व मशरूम कल्टिव्हेशन हा व्यवसाय। संजू हेकडे व त्याची आई पुनाय हेकडे यांनी हा व्यवसाय सुरू करून एक आदर्श स्थापित केला आहे। मी संजय हेगडे, मी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा येथील 3rd इयरचा विद्यार्थी। तर कॉलेज सोबतच मी 2 वर्षापूर्वी बंदिस्त शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे। मी मेळघाट चिखलदरा येथील टेटू या छोट्याशा गावामध्ये माझा शेळी पालनाचा व्यवसाय आहे आणि काहीतरी आपला स्वतःचा व्यवसाय असावा, नोकरीकडे न वळता मी व्यवसायाकडे वळालो। माझी पूर्वीपासूनच एक इच्छा होती की काहीतरी स्वतःचा असा व्यवसाय असावा आणि विशिष्ट असावा। मित्रांनो, मला मेळघाट सारख्या ठिकाणी हा बंदिस्त शेळी पालन करते वेळीस खूप त्रास झाला। घरच्यांचा सपोर्ट नव्हता आणि हा शेळी पालनाचा ट्रेंड म्हणजे थोडासा वेगळाच होता, कारण की आमच्या दुष्काळी भागामध्ये पाऊस एवढा जबरदस्त होतो की गुरढोरांची फजिती होते, तर हे शेळी पालन तर दूरच। पण मी असं ठरवलं होतं की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे। तर घरवाल्यांची परवानगी होती, त्यांच्या विरुद्ध जाऊन मी स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून स्वतः मी पार्ट टाइम जॉब करायचो कॉलेज करता करता आणि ते पैसे गोळा करून मी स्वतःच्या मेहनतीने हा व्यवसाय सुरू केला। आणि 2 वर्षापूर्वी राजस्थान येथून 3 फिमेल आणि 1 मेल आणला होता मी आणि मला काहीतरी करून दाखवायचं होतं। तर ते मेळघाट सारख्या पावसाळी प्रदेशामध्ये मी बंदिस्त शेळी पालन सक्सेस करून दाखवलं आणि मला त्यांचा छान प्रतिसाद मिळाला। मेहनतीच्या बळावर मी 3+1 युनिट आणलं होतं। आज माझ्याकडे त्यांचं प्रोडक्शन 15 झालेलं आहे आणि 2 वर्षामध्ये मी टोटल माझ्याकडे 4 जातीची शेळ्या आहे। मी अजून त्याच्यामध्ये माल म्हणजे शेळ्या परचेसिंग करून भरत असतो, तर आता माझ्याकडे जवळपास 27 शेळ्या झालेल्या आहेत आणि हा माझा गोट फार्म जो आहे टोटली समजा 80 शेळ्याचा कॅपॅसिटीचा आहे। तर मला भविष्यामध्ये 100 शेळ्या करावायच्या आहेत, पण सध्या माझ्याकडे 27 आहे। तर मित्रांनो, मला माझ्या कॉलेजमधील डॉक्टर संगीता जगताप मॅडम, डॉक्टर मेश्राम सर आणि सर्व माझ्या कॉलेजमधील टीचर स्टाफ हे नेहमी म्हणायचे की मलाच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांना म्हणायचे की काहीतरी तुम्ही करून दाखवा। तर माझी इच्छा हीच होती। पण मित्रांनो, मेळघाट सारख्या ठिकाणी म्हणजे पोट भरायची वांदे आहेत लोकांची, तर हे दूरच आहे। पण मी काहीतरी करायचं ठरवलेलं होतं। तर मी फर्स्ट इयर पासून एका हॉस्टेलला काम करतो आणि तिथनं मला पैसे मिळतात, तर त्या पैशातनं शिक्षणही केलं आणि कुठंतरी थोडे पैसे गोळा करून मी ह्या व्यवसायाकडे वळालो आणि आज मला छान प्रतिसाद मिळत आहे या व्यवसायामध्ये। आणि हा व्यवसाय करते वेळेस खूप मला त्रास झाला, पण मी ते सर्व समस्यांना सामोरे जाऊन हा व्यवसाय मी सक्सेस केलेला आहे आणि माझे टीचर वगैरे म्हणजे चांगला प्रतिसाद आहे त्यांचा, ते खुश आहे माझ्यापासून की
आमच्या विद्यार्थ्यांनी काहीतरी करून दाखवलं. तर मित्रांनो, या बंदिस्त शेळी पालनाविषयी मी तुम्हाला थोडी माहिती देतो. आता ही जी जात आहे ही राजस्थान येथील शिरोई जात आहे. हे वजनवाढीसाठी हा शिरोईचा मेल आहे. याचं वेट 50 kg आहे. हा जर चांगली आपण मेहनत घेतली एका वर्षामध्ये 50 kg जातो. आणि हे फिडिंग ट्रेज आहेत. यामध्ये जनावरांना फिडिंग दिली जाते. आणि इकडं मित्रांनो पाण्याचं ट्रे आहे. त्यामध्ये म्हणजे पाणी भरून ठेवलं जातं आणि याच्यामध्ये फिडिंग दिली जाते. म्हणजे हे पूर्ण बंदिस्त शेळीपालन आहे. आणि या ट्रेमध्ये त्यांना ट्राय केलेला चारा, हिरवा केलेला चारा आणि इकडं कॅल्शियमची वीट लावलेली आहे. कॅल्शियम, मिनरल्स ज्याही त्यांच्या शरीरांना आवश्यक आहे ते सर्व आपण व्यवस्था केलेली आहे. आणि मित्रांनो, इथं प्राथमिक उपचार म्हणून व्हेटरनरी डॉक्टर पोहोचेपर्यंत माझ्याकडनं जे होईल आणि मला जे म्हणजे अनुभव आहे तेवढे औषधी मी साठवून ठेवलेले आहेत. जर एखादी शेळी माझी आजारी होते तर माझ्या बेसवर मी हे सर्व करून घेतो. 70% जवळपास जे हलके फुलके आजार आहेत ते मी स्वतःच करून घेतो. आणि मित्रांनो, असं टोटल माझ्याकडे नवीन जाती आता मी आणायला सुरुवात केली आहे. जसं की ही पंजाबमधील प्रसिद्ध जात बिटल म्हणून हे पण एक नग आहे माझ्याकडे. आणि ही शिरोई आहे. आणि मित्रांनो, हे टोटली असं मी यांचे कंपार्टमेंट करून व्यवस्था केलेली आहे. आणि इकडे अजून एक दुसरा कंपार्टमेंट आहे. हे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध जात उस्मानाबादी शेळी आहे. आणि ही शेळी काटक आहे. हिचा चांगला प्रतिसाद आहे. आणि इकडे अजून वेगळा कंपार्टमेंट करून त्यांचं जे प्रोडक्शन आहे, जे पिल्ले आहेत ते मी वेगळे ठेवतो. कारण की वेगळे ठेवण्याचं कारण हाच की जर आपण कंपार्टमेंट करून ठेवले तर एक टेक्निकली काम होतं आणि शेळ्यांना त्रास होत नाही. आणि पिल्ले शेळ्यापासून दूर राहतात आणि पिल्लेही चारा खातात आणि शेळ्याही चारा खाऊ शकतात. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे हे मेळघाटामध्ये एक प्रोजेक्ट केलेलं आहे. प्रोजेक्ट करताना मला खूप त्रास झाला. पण परिस्थिती कधीही मित्रांनो तुमच्या समोर येत नाही. त्या परिस्थितीला विपरीत जाऊन तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असलं तर तुम्ही करू शकता. हे माझंच उदाहरण बघा. कारण मी मेळघाट सारख्या ठिकाणी एक बंदिस्त गोट फार्म उभारलेला आहे. आणि भविष्यामध्ये माझं म्हणजे खूप मोठं स्वप्न आहे. जर कोणत्याही मित्राला गोट फार्म वगैरे करायचं असेल आणि या क्षेत्राकडे वळायचं असेल, माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी त्यांनी संपर्क करावा. माझा नंबर 93 73 70 59 26 या नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद.